महिने त्याचा त्याच्या बायकोवर ते या गर्दीमध्ये सुद्धा हातात हात घेऊन चालले. एकमेकाचं एकमेकावर असं प्रेम पाहिजे म्हणे. याला नवरा बायको म्हणतात. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? मी लागलो बोटावर मोजायला, अजून लक्षात नाही का? म्हटलं 10 वर्ष झाले. पण असं तर कधी कधी म्हणजे असं गर्दीमध्ये म्हणलं नाही आता कसं तो लोक ओळखतात म्हणलं. मग मी म्हटलं ह्या मित्राला आपण एकदा गाठलं पाहिजे, याच्यामुळे आपल्या घरात पाहिजे. मी 15 दिवशी सुट्टी टाकून त्याच्या घरी गेलो. त्याला बाहेर घेतलं. अरे म्हटलं तू तुझ्या पत्नीवर एवढं प्रेम करू नको, आमच्या सारख्याच्या घरात भांडणं लागेल. म्हणजे काय झालं? म्हटलं 8 दिवसापूर्वी तू तुझ्या पत्नीचा हात धरून खरेदी करण्यासाठी गेला. ते म्हणे अजून बाजूला माझी बायको आहे. ते म्हणे माझ्या बायकोवर 1% सुद्धा प्रेम नाही. म्हटलं मग असा पक्का हात काय धरला होता? अरे म्हणजे तिचा हात तोडला की ती कोणत्याही दुकानात घुसती म्हणते. आणि एकदा घुसली की 2 घंटे बसली म्हणजे. तुला सांगतो मागच्या दिवाळीला मी महाराष्ट्र बँकेचं पीक कर्जाची फाईल टाकली म्हणजे. एवढी खरेदी करते म्हणजे. अरे म्हटलं बाबा पण मग असं लोकांना सांगणं आमच्या घरात भांडण लागायला लागले. ते बघा काही माणसाचं प्रेम हे कसं असतं. पण नवरे देखील खूप चतुर असतात. 8 दिवसापूर्वी मुलगा घरी आला. ते म्हणे तुम्ही लेखक आहे का? मला म्हटलं बा लोक म्हणतात, मी काही स्वतःला म्हणत नाही. म्हणे असं करा 5,000 रुपयाचं बक्षीस म्हणे आमच्या शाळेत. आणि मॅडम म्हणाल्या एक अशी म्हण चांगली म्हण लिहून आणा, ज्या मुलाची म्हण पहिली येईल त्याला 5,001 रुपयाचं बक्षीस. आणि सगळे माझ्याकडे बघायला लागले म्हणे वर्गातले मुलं की आता आदित्य जिंकेल, कारण याचे वडील लेखक एक चांगली म्हण तिथे. अरे म्हटलं हे तर आता आपली परीक्षा आहे. मी 3 दिवस रात्रंदिवस विचार केला. कधी कधी मी शांत झोप कशी लागावी याचा रात्र विचार करतो. रात्र जागा राहतो. एकदा खरंच सर मला एक मेसेज आला. आता सांगतो ते भाऊ घाली येतो माझ्या लक्षात. ते SNDT असं काहीतरी एक मेसेज आहे. स्वीट ड्रीम काहीतरी आहे ते. तर मला काही समजणच त्याचा अर्थ काय. मला काही कळतच नव्हता. रात्रभर मी त्याचा विचार करत होते या मेसेजचा अर्थ काय. सकाळी मित्र म्हणला ते स्वीट ड्रीम म्हणजे ते गोड स्वप्न वगैरे पडत असतं. म्हणलं मला तर आधी भूताचे स्वप्न पाडायची वेळ आली होती. म्हणजे असंही आपल्या आजूबाजूला घडत असतं. मुलगा आला. ते म्हणे अशी म्हण द्या 5,000 रुपये आपल्याच घरात आले पाहिजे आणि माझा सन्मान झाला पाहिजे. गॅदरिंगमध्ये बक्षीस भेटणार आहे म्हणे. तर म्हटलं जबाबदारी तर लई मोठी आली. आणि हा माझ्याही लेखनाचं आव्हान होतं. 3 दिवस विचार केला. मी म्हटलं मन पक्की झाली. त्याला खुश झालं. म्हणे कोणती म्हणे? म्हटलं ये जवळ तुला सांगतो. माय मरून मावशी जगो. ती मन पाठ करायची म्हणला 3 दिवस. ते सकाळी उठलं की बायको झोपलेली असताना तिच्या जवळ जाऊन म्हणायचं माय मरो आणि मावशी जगो. म्हणलं हा आपला घटस्फोट केल्याशिवाय आपल्या. काल परवा तर अगदी किचन मध्ये ते गेलं आणि म्हणे आई एकदम म्हण अशी म्हणे 5,000 रुपये येतील. बायको म्हटली कोणती? म्हणे माय मरून मावशी जगो. नशीब ते खिचडी सहित कुकर माझ्या दिशेने आलं तर माझी अनुपस्थिती लाभली असती. तर आता बघा मी असं नेहमी सांगतो. एकदा असं फेसबुकला मी लिहिलं होतं सर आणि ते खरं आहे की बँकेमध्ये गेल्यानंतर रसाळ सर आदरणीय आतापर्यंत माझे किती 1000 रुपयाचे पेन लोकांनी लिहिले असते. कमीत कमी 1 ते 2 हजार रुपयाचे. बँकेमध्ये गेल्यानंतर मी पहिल्यांदा एक काम करतो की सील पाहत नाही, चेकबुक काहीच पाहत नाही. पहिले वरच्या खिशाचा पेन खालच्या खिशात ठेवतो. म्हणजे बँकेमध्ये 2 लाख रुपये ज्याला काढायचे असतात ना त्याच्या खिशाला साधा 2 रुपयाचा पेन नसतो. आणि एकदा घेतला की ते परत देत नाही. आणि मी काल बँकेच्या त्या मॅनेजरलाच बोललो. अहो म्हटलं ते म्हणे अहो द्या ना म्हणे सुरेश सर 10 रुपयाचा पेन गेल्यानंतर काय होतं. म्हटलं बँकेचे मॅनेजर साहेब तुमचा पेन फक्त 2च रुपयाचा राहतो तरी त्याला दोरी बांधलेली राहते. म्हणलं तुम्ही लांबच म्हणजे तुमचा सुद्धा त्या पेनवाल्यावर विश्वास नाही आणि आमचे लाखो रुपये आम्ही आमच्या विश्वासावर तुमच्या बँकेत ठेवतो. म्हणजे बघा पेनची सुद्धा किती किंमत होतात. म्हणून असे अनेक पेन सर माझे गेले. म्हणून माझ्या मनाला खूप पेन झाले, खूप वेदना झाल्या. म्हणून मी खालचा खिसा खराब झाला तर चालेल पण लोकांना पेन द्यायचा नाही. असंच रस्त्याने जात असताना असं म्हटलं जातं की विनोदी माणसाचं सूक्ष्म निरीक्षण असलं पाहिजे. म्हणजे तसं प्रत्येक लेखकाचंच असलं पाहिजे. पाणीपुरी खायला गेल्यानंतर तुम्ही बघा लोक बँकेतून काढलेले पैसे सुद्धा सर व्यवस्थित मोजत नाही पण त्या पाणीपुरी मात्र लय काळजीपूर्वक मोजतात. मी एकदा बायको सोबत गेलो. मी चोरून पाणीपुरी खातो. आता आपल्यातच राहू द्या कोणाला सांगू नका. असं कोपऱ्यात जातून मग खातून पटकन तिथे येतो.
तर माझी पत्नी त्या पाणीपुरीवाल्याला म्हटली, ते म्हणे आता झाले म्हणे, आता 15 रुपयात 6. ते म्हणे नाही म्हणे 5च दिले म्हणे तुम्ही गडबडीत, अजून एक बाकी. म्हणजे बँकेचे पैसे आपण गडबडीत मोजतो, पण पाणीपुरी खाताना आपण चातकासारखं त्या पाणीपुरीकडे पाहत असतो, हातात प्लेट घेऊन. म्हणजे एवढे आपल्या आजूबाजूला माणसांचे स्वभाव असतात. मी एका घरात गेलो, म्हणजे कुणाच्याही घरात मी असं डायरेक्ट जात नाही, अगोदर बेल वाजवली. त्या घरात गेल्यानंतर ती ताई मालिका पाहत होती. मग मी गेलो, अर्धा तास झाला. मला वाटलं चहा येईल, अतिथी देवो भव. कसं आपण थोडी म्हणायचं असतं की मला चहा द्या. असंच एकदा सर काय झालं, एका शहराचं नाव सांगत नाही कारण तिथंही माझं व्याख्यान होऊ शकतं. मी एका शहरात गेलो, मग एका मित्राने मला त्याच्या घरी गेलं. आणि लहानपणापासून मी खूप लाजाळू माणूस, मी उपाशी राहतो, पण मला जेवायचं कधी म्हणत नाही. मी गेलो त्याच्या घरी, मोठं शहर होतं. त्या मॅडम आल्या, म्हणे सुरासे सर तुम्हाला जेवायचं का? आता म्हटलं सुरुवातीला आपण नाही म्हणू, म्हणजे हे दुसऱ्याने विचारतील. मी म्हटलं नाही, मला काही जेवायची इच्छा नाही. त्यांनी लगेच रद्द करून टाकलं ते. मी रात्रभर उपाशी, पुन्हा 2ला उठलो. अरे म्हटलं इथून पुढे पहिल्यांदा जर कोणी विचारलं तर आता नाही म्हणायचं, कारण असे गंभीर परिणाम सामोरे जावं. मी त्या ताईच्या घरात गेलो, अर्धा तास झाला, ताई मालिकाच पाहत होती. 1 तास झाला. म्हटलं ताई जर तुम्ही मला चहा उद्या करणार असाल तर मी आज घरी जातून पुन्हा उद्या येतो. त्यामुळे असं करा, ही मालिका संपू द्या, फक्त 10 मिनिटं राहिले. म्हणजे असं करून करून त्यांनी मला माझी इच्छा नसताना 2 मालिका पाहायला लावल्या. मला पाहायच्याच नव्हत्या. आता मी ते चित्र पाहायचो. आणि मग त्यांनी मला विचारलं, म्हणे तुम्ही नाश्ता करणार की जेवण करणार? नाश्ता करणार की जेवण करणार? म्हणलं आपण बी खाऊया, आता आपण पुढचं बोललं पाहिजे. मी म्हणलं काय करा, मला आधी नाश्ता द्या आणि 1 तासानं पुन्हा मी जेवण करतो. त्या म्हणल्या असं पाहून लय दिवसा चौकशी. पुन्हा त्यांच्या घरी काही गेलो नाही आणि त्यांनी मला बोलवलं सुद्धा. ते म्हणलं सर आता दोन्ही खातो. म्हणजे बघा असं आपल्या आजूबाजूला असतं. तुम्हाला सांगतो खरंच असं लिहून देतो बॉन्ड पेपरवर, तुमची चप्पल आणि बूट जर कधी चोरी जाऊ द्यायचा नसेल तर फक्त माझ्या आयडियाची कल्पना वापरा. मी काय करतो सर, आजपर्यंत माझा बूट कधीच चोरीला गेला नाही. तो 5,000चा असू द्या 10,000चा असू द्या. मी काय करतो, कुठल्याही कार्यक्रमाला गेलो की माझा एक बूट मंडपाच्या या बाजूला काढतो आणि दुसरा या बाजूला काढतो. तो चोर म्हणून जाईल पण त्याला दुसरा बूट सापडला. पण एकाला काय वाटलं, हा जास्त कमी मोठा आहे का, याला हातालाच घडव. एक दिवस काय झालं, एका लग्नाला गेलो, माझा एक बूट सापडला, तो होता 10,000, आणि माझा दुसरा सापडला. मी त्या मंडपाच्या भुरी चक्र हाणले. मला लोक म्हणले अरे ते सेलिब्रिटी माणूस आहे, आज काय वागायला लागलो. एक जण आला, शिक्षक होता, म्हणजे सर अहो त्या फिरू नका, लोक तुमच्याकडे संशयाला पाहायला लागले. आणि माझ्या हातात बूट न हो, म्हणजे प्रमुख पाहुणा असं काय करायला लागला, हातात बूट आणि मी मांडवाच्या चक्रा मारायला लागलो. लोक म्हणते ट्रॉफी घेऊन येतो आज बूट घेऊन आले. पण 2-4 चक्रा मारल्या, 3ऱ्या चक्कर मध्ये मला माझा बूट दिसला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी बूट पाहिला, सुटकेचा निश्वास सोडला. पण तो माणूस जरा असा खांद्यासारखा हालत होता. मी त्याच्याकडे गेलो, पण मी त्याच्या पायाकडे पाहिलं, एक त्याने त्याचा एक माझा घातला होता. मी म्हणलं अहो साहेब तुमच्या पायाचा एक बूट आहे ना, तो माझा आहे. मग ते म्हणे आहे ना, मग तुमचा बूट आहे ना. म्हटलं मग माझा देऊन टाका ना, कारण तो 5,000चा माझ्या हातातला 5,000चा असा 10,000चा मिळून घेतलेला. ते म्हणे मी तुम्हाला तुमचा बूट देतो, पण तुम्ही माझा हरवलेला आणून द्या. मग त्याला म्हणलं काय वराट त्यांच्या गावात जाईपर्यंत मी कुठं शोधत बसू का. म्हणून असं जर तुम्हाला करता आलं तर कधी करा. माझा बाप माझ्या सोबत शाळेत यायचा, अशिक्षित होता. मुख्याध्यापक मनाची सही करायचा. बापाला सही येत नव्हती म्हणून बाप अंगठा लावायचा. अख्खा वर्ग माझ्या अशिक्षित बापाला हसायचा. शिकलेले लोक माझ्या अशिक्षित बापाला हसायचे. पण आज जेव्हा प्राध्यापक अंगठा लावतात, जेव्हा मंत्रालयातले सचिव अंगठा लावतात, जेव्हा सुपर क्लास 1 अधिकारी त्या मशीनवर अंगठा लावतात, तेव्हा मी खळखळून हसतो. सरकारने माझ्या अशिक्षित बापाचा बदला घेतला. कारण आता अंगठा लावल्याशिवाय पगार होत नाही. मग आता यांना सुशिक्षित अंगठे बहादर म्हणायचं का? कारण पूर्वी अंगठा लावणाऱ्याला अंगठे बहादर म्हटलं जायचं.
मग आता मशीनवर जे अंगठा लावतात याला काय म्हणायचं, तर ते ज्याने त्याने ठरवायचं असतं. पण त्यावर सर मी लिहिलं की बायकांनो, ऑफिसात आता थंब आले, नवरे वेळेवर ऑफिसात जातील. बायकांनो, ऑफिसात आता थंब आले, नवरे वेळेवर ऑफिसात जातील. तुम्ही घरावरही एखादा थंब बसवा, तेव्हा घरी वेळ येईल. कारण माझ्या घरात पहिलं थंब बसणार, तर मी सांगतो एक आणि जातो एका ठिकाणी. आता निवडणूक झाली, मला अनेक मित्राचे फोन आले, पण या तुम्ही थोडं बोला. म्हणून नको, मी काही याच्यात भाषण करत नाही. मी कुठल्याही सभेला फक्त मी दुरून पाहिजे. कुठल्याही सभेला गेलो तर फक्त 100 लोक, 200 लोक, 300 लोक. पूर्वी सभेला काय गर्दी असायची. मी अनेक सभा, मला दिसत नव्हतं आदरणीय रसाळ साहेब, मी माझ्या बापाच्या खांद्यावर बसून अनेक सभा ऐकलेल्या आहेत, अनेक सभा ऐकलेल्या आहेत. तर मी गेलो त्यावर लिहिलं. मग मी तिथंच 4 वेळी लिहिल्या. आता जिल्हा परिषदेचा सदस्य तुम्हाला जर व्हायचं असेल तर 2च मुलं पाहिजे असा जी आहे, बरोबर. सरपंच व्हायचं असेल 2च मुलं पाहिजे, आहे ना जी आहे. त्यावर मी लिहिलं की राजकारणासाठी फक्त 2च मुलावर ऑपरेशन करायचे. राजकारणासाठी फक्त 2च मुलावर ऑपरेशन करायचे. मग सांगा या सभेसाठी माणसं कुठून आणायची. ते तो जी आर सरकारने मागं घेतला पाहिजे, म्हणजे गर्दी होईल असं मला वाटतं. आता मी एका लग्नाला गेलो होतो, म्हणजे मला पत्रिका आली म्हणून गेलो. आणि तर त्या लग्नामध्ये एक तरुण गुंधळ्यामध्ये असं वाकडं तिकडे नाचायचा. मी बाजूच्याला विचारलं, हा कोणता डान्स आला. ते म्हणे, काय म्हणे तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, तुम्हाला डान्सचे नाव माहीत नाही. हा नवीन डान्स आता मार्केटमध्ये आला म्हणे. म्हणलं याचं नाव काय. म्हणे हा नागिन डान्स आहे. लय चपळ म्हणे हा नाचणार. मी 4 लग्नाला गेलो की नागिन डान्सच करायचं. मग म्हटलं याच्या खानदानीचा शोध आपण घेतला पाहिजे. मग मी एक दिवस भाडं